विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर क्रमांक 1 या विषयामधील एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. याआधी आपण इलेक्ट्रॉनिक्स पेपर क्रमांक 1 यामधील इलेक्ट्रॉनिक टायमर या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. आता त्यानंतर हाच इलेक्ट्रॉनिक्स पेपर क्रमांक 1 या विषयामधीलच हा एक नवीन टॉपिक रिमोट कंट्रोल. टॉपिकचं नाव आहे रिमोट कंट्रोल आणि या व्हिडिओमध्ये आपण रिमोट कंट्रोलची कन्सेप्ट आपण अभ्यास करणार आहोत. रिमोट कंट्रोल ज्याला मराठीमध्ये दूरनियंत्रण असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला रिमोट कंट्रोल असे म्हणतात. आणि आपण सर्वजण रिमोट कंट्रोलशी परिचित आहात. सध्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये रिमोट कंट्रोलचा उपयोग केला जातो. आता रिमोट कंट्रोल म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशी असते, तर एखाद्या उपकरणाचे किंवा यंत्राचे लांब अंतरावरून नियंत्रण करण्याच्या पद्धतीला दूरनियंत्रण पद्धत किंवा रिमोट कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. किंवा एखादं यंत्र किंवा उपकरण लांब अंतरावरून म्हणजे नियंत्रित करणे. आता यंत्राचं किंवा उपकरणाचं नियंत्रण म्हणजे काय, तर त्याच्या वेगवेगळ्या क्रिया. आता उदाहरणार्थ टी व्हीचं उदाहरण जर घेतलं तर टी व्हीमध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया असतात, टी व्ही चालू करणे, बंद करणे, आवाज कमी जास्त करणे, अशा ज्या क्रिया असतात, या सर्व क्रिया लांब अंतरावरून त्या टी व्हीपासून लांब अंतरावरून आपण करतो आणि अशा पद्धतीलाच दूरनियंत्रण पद्धती किंवा रिमोट कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. आता याचा उपयोग कुठे होऊ शकतो, तर जे यंत्र किंवा उपकरण हाताळणे धोकादायक असते अशा ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी मनुष्य प्राण्याला पोचणं सहजासहजी शक्य नसतं, अशा ठिकाणच्या यंत्राचं किंवा उपकरणाचं नियंत्रण करण्यासाठी या रिमोट कंट्रोलचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे एखादं यंत्र जे हाताळणं धोकादायक असतं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मोठमोठे फर्नेस असतात, भट्ट्या असतात, तर त्यांचं नियंत्रण करणे, किंवा दुर्गम ठिकाणी असलेली उपकरणं म्हणजे जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये, अरण्यामध्ये, उंच पर्वतावरती, अशा ठिकाणी जी काही यंत्र असतात, तर अशा यंत्रांचं किंवा उपकरणांचं नियंत्रण करण्यासाठी या रिमोट कंट्रोल सिस्टमचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता उपग्रहामधील जे सॅटेलाईट असतात, त्या सॅटेलाईटचं नियंत्रण आपण खाली जमिनीवरून करतो, तर अशा लांब अंतरावरून किंवा ज्या ठिकाणी मनुष्याला सहजासहजी पोचणं शक्य नसतं, अशा ठिकाणच्या यंत्राचं नियंत्रण करण्यासाठी या रिमोट कंट्रोल पद्धतीचा हा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. पण सध्या सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये रिमोट कंट्रोल सिस्टीम वापरली येते आणि ती रिमोट कंट्रोल सिस्टीम ही आता एक सोय म्हणून वापरली जाते. कोणत्याही दूरनियंत्रण पद्धतीमध्ये किंवा रिमोट कंट्रोल सिस्टीममध्ये हे मुख्य 3 घटक असतात: ग्राउंड स्टेशन, रिमोट स्टेशन आणि संपर्काचा दुवा. म्हणजे ग्राउंड स्टेशन, रिमोट स्टेशन आणि संपर्काचा दुवा हे कोणत्याही दूरनियंत्रण पद्धतीमधील प्रमुख घटक असतात. बेसिकली दूरनियंत्रण पद्धत किंवा रिमोट कंट्रोल सिस्टीम ही एक कम्युनिकेशन सिस्टीम आहे, दळणवळण पद्धत आहे, ज्यामध्ये एका ठिकाणाहून सिग्नल पाठवला जातो, दुसऱ्या ठिकाणी तो सिग्नल ग्रहण केला जातो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सिग्नल वाहून येण्यासाठी एक घटक असतो. आता एका ठिकाणाहून सिग्नल प्रसारित करण्यासाठी किंवा ज्या ठिकाणून सिग्नल प्रसारित केला जातो त्याला ट्रान्समीटर असं म्हणतात. ज्या ठिकाणी सिग्नल रिसीव्ह केला जातो, ग्रहण केला जातो, त्याला रिसिव्हर असं म्हणतात. आणि ज्या माध्यमातून सिग्नल वाहून नेला जातो त्याला मीडियम असं म्हणतात. आणि यामध्ये ग्राउंड स्टेशन हा ट्रान्समीटरसारखा काम करतो. ग्राउंड स्टेशन जो आहे हा ग्राउंड स्टेशन हा ट्रान्समीटर म्हणून काम करतो. रिमोट स्टेशन हा एक रिसिव्हर म्हणून काम करतो
आणि संपर्काचा दुवा हा एक मीडियमसारखं काम करतो. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीमबरोबर जर आपण ह्याची तुलना केली तर ग्राउंड स्टेशन म्हणजे ट्रान्समीटर, रिमोट स्टेशन म्हणजे रिसिव्हर आणि संपर्काचा दुवा म्हणजेच मीडियम. अशा पद्धतीने हे 3 घटक असतात. आता ग्राउंड स्टेशनचं कार्य, ग्राउंड स्टेशन म्हणजे काय आणि त्याचं कार्य किंवा प्रत्येक घटकाचं कार्य आपण जाणून घेऊ. पहिला जो घटक आहे ग्राउंड स्टेशन. ग्राउंड स्टेशन म्हणजे काय की ज्या ठिकाणाहून लांबवर किंवा दूर अंतरावर असलेल्या उपकरणाचे नियंत्रण केले जाते त्या ठिकाणाला ग्राउंड स्टेशन असं म्हणतात. आणि या ग्राउंड स्टेशनकडून वेगवेगळे कंट्रोल सिग्नल प्रसारित केले जातात. आता टी व्हीचं जर रिमोट कंट्रोलचं उदाहरण घेतलं तर टी व्ही पाहत असताना आपल्या हातामध्ये जे युनिट असतं त्यालाच ग्राउंड स्टेशन असं म्हणतात. आणि त्याच्यामधून आपण वेगवेगळे सिग्नल टी व्हीकडे पाठवतो आणि वेगवेगळ्या क्रिया नियंत्रित करतो. म्हणजे टी व्हीमधील किंवा टी व्हीच्या रिमोट कंट्रोल सिस्टीममधील आपल्या हातामध्ये जे युनिट असतं त्यालाच म्हणतात ग्राउंड स्टेशन. आणि त्याच्यापासून आपण जी वेगवेगळी बटणं दाबतो त्यापासून वेगवेगळे कंट्रोल सिग्नल हे प्रसारित केले जात असतात. म्हणजेच ग्राउंड स्टेशनचं काम काय असतं की वेगवेगळे प्रकारचे कंट्रोल सिग्नल प्रसारित करणे. रिमोट स्टेशन म्हणजे काय की जो आपल्यापासून लांब अंतरावरती असतो त्या घटकाला किंवा त्या ठिकाणाला रिमोट स्टेशन असं म्हणतात. आपल्या टी व्हीचं पुन्हा जर उदाहरण घेतलं तर आपल्यासमोर जो टी व्ही असतो त्या टी व्हीमध्ये एक घटक असतो, एक युनिट असतं आणि त्यालाच रिमोट स्टेशन असं म्हणतात. आणि ह्या रिमोट स्टेशनमध्ये कंट्रोल सिग्नल जे ग्राउंड स्टेशनकडून कंट्रोल सिग्नल प्रसारित केले जातात ते ग्रहण करायचं किंवा रिसीव्ह करायचं काम आणि त्या पद्धतीने क्रिया तिथे घडवल्या जातात. आणि याचं काम हे काम ह्या रिमोट स्टेशनमध्ये केलं जातं. तिसरा घटक आहे संपर्काचा दुवा, कम्युनिकेशन लिंक. म्हणजे ग्राउंड स्टेशनकडून पाठवलेले सिग्नल रिमोट स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या माध्यमाचा उपयोग केला जातो त्यालाच संपर्काचा दुवा असं म्हणतात. हा संपर्काचा दुवा जो आहे तो तारेच्या स्वरूपात असू शकेल किंवा बिनतारेच्या. म्हणजेच रिमोट स्टेशन आणि ग्राउंड स्टेशन याच्यामध्ये तार जोडलेले असेल आणि त्या तारेमधून ते कंट्रोल सिग्नल वाहून नेले जाऊ शकतात. किंवा ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशनमध्ये कोणती तार नसते, मग त्या हवेच्या माध्यमातून हे कंट्रोल सिग्नल वाहून नेले जाऊ शकतात. आता रिमोट कंट्रोल सिस्टीम ही नेमकी कशी काम करते याचा आपण अभ्यास करू आणि त्यालाच दूरनियंत्रण पद्धतीची संकल्पना असं म्हणतात, कन्सेप्ट ऑफ रिमोट कंट्रोल सिस्टीम. आता या आकृतीमध्ये रिमोट कंट्रोल सिस्टीमची कन्सेप्ट दाखवलेली आहे. याच्यामध्ये 2 घटक दाखवलेले आहेत. आता हा घटक आहे ग्राउंड स्टेशन आणि हा स्टेशन आहे रिमोट स्टेशन. असे 2 घटक असतात, ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशन. ग्राउंड स्टेशनमध्ये आणि रिमोट स्टेशनमध्ये या दोन्हीमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे 2 घटक असतात. मगाशी तुम्हाला सांगितलं की रिमोट कंट्रोल सिस्टीम ही एक कम्युनिकेशन सिस्टीम आहे ज्यामध्ये ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि मीडियम असे 3 घटक असतात. तर यामध्ये ग्राउंड स्टेशनमध्ये सुद्धा ट्रान्समीटर, रिसिव्हर हे घटक असतात आणि रिमोट स्टेशनमध्ये सुद्धा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे 2 घटक असतात. आता ट्रान्समीटर ग्राउंड स्टेशनकडून जे कंट्रोल सिग्नल आहेत, जे कंट्रोल सिग्नल पाठवायचे आहेत ते ट्रान्समीटरला दिले जातात आणि ट्रान्समीटरकडून ट्रान्समिटिंग अँटिनाच्या सहाय्याने, हा ट्रान्समिटिंग अँटिना आहे, ट्रान्समिटिंग अँटिनाच्या सहाय्याने हे कंट्रोल सिग्नल पाठवले जातात. कोणताही सिग्नल प्रसारित करायचा असेल हवेमध्ये तर त्यासाठी अँटिनाची आवश्यकता असते आणि त्याच पद्धतीने हवेमधून आलेले सिग्नल ग्रहण करण्यासाठी सुद्धा अँटिनाची आवश्यकता असते. म्हणजेच ग्राउंड स्टेशनमध्ये जे कंट्रोल सिग्नल असतात, वेगवेगळे कंट्रोल सिग्नल, ते कंट्रोल सिग्नल ह्या ट्रान्समीटरच्या माध्यमातून ह्या अँटिनाच्या सहाय्याने प्रसारित केले जातात. प्रसारित केलेले सिग्नल हे रिसिव्हरपर्यंत येऊन पोचतात, अँटिनामध्ये ते ग्रहण केले जातात आणि रिसिव्हरमध्ये ते येऊन पोचतात. आता काही रिमोट कंट्रोल सिस्टीममध्ये फीडबॅक सिग्नल दिला जातो. म्हणजे रिमोट स्टेशनकडून पुन्हा
ग्राउंड स्टेशनकडे काही माहिती आपल्याला पाठवायची असते आणि ती माहिती पाठवण्यासाठी पुन्हा एक ट्रान्समीटर असतो आणि त्या ट्रान्समीटरच्या साहाय्याने फीडबॅक सिग्नल पाठवला जातो आणि तो फीडबॅक सिग्नल ग्राउंड स्टेशनच्या रिसिव्हिंग अँटेनाकडून ग्रहण करून तो रिसिव्हरला दिला जातो. म्हणजेच ट्रान्समीटरकडून कंट्रोल सिग्नल पाठवायचा, रिसिव्हरमध्ये तो ग्रहण करायचा, फीडबॅक सिग्नल पुन्हा ट्रान्समीटरच्या साहाय्याने पाठवायचा आणि तो फीडबॅक सिग्नल रिसिव्हिंग अँटेनामार्फत ग्रहण केला जातो. तर अशा पद्धतीने ह्या रिमोट कंट्रोल सिस्टीमचं कार्य चालतं. म्हणजे ग्राउंड स्टेशन व रिमोट स्टेशन हे दोन्ही ठिकाणी ट्रान्समीटर आणि रिसिव्हर वापरलेले असतात. आता रिमोट कंट्रोलचे प्रकार कोणकोणते? आता पहिला प्रकार आहे ऑन ऑफ रिमोट कंट्रोल आणि लिनियर रिमोट कंट्रोल. दुसरा आहे वायर्ड रिमोट कंट्रोल आणि वायरलेस रिमोट कंट्रोल. आणि तिसरा प्रकार आहे वन वे रिमोट कंट्रोल आणि टू वे रिमोट कंट्रोल. असे हे रिमोट कंट्रोलचे प्रकार आहेत. आता नेमकं प्रत्येक प्रकाराचं कार्य कसं चालतं हे आपण पाहू. आता ऑन ऑफ रिमोट कंट्रोल म्हणजे काय? ऑन ऑफ रिमोट कंट्रोल म्हणजे ज्या रिमोट कंट्रोल पद्धतीमध्ये फक्त लांबवर असलेल्या उपकरण चालू किंवा बंद करू शकतो, अशा पद्धतीला ऑन ऑफ रिमोट कंट्रोल असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये दोनच क्रिया होतात. एक तर चालू असलेलं उपकरण बंद करणे किंवा बंद असलेलं उपकरण लांब अंतरावरून चालू करणे. अशा पद्धतीच्या रिमोट कंट्रोलला ऑन ऑफ रिमोट कंट्रोल असं म्हणतात. आणि याचं उदाहरण म्हणजे शेतामध्ये जी मोटर असते, पाण्याची मोटर, ती मोटर घरामध्ये बसून आपण चालू करतो किंवा बंद करतो. किंवा रेल्वेमधील सिग्नल चालू किंवा बंद करणे, म्हणजे रेल्वे ट्रॅकवरती जे सिग्नल असतात लांब अंतरावरती, ते एखाद्या कंट्रोल रूममधून सिग्नल चालू किंवा बंद करणे, हे या ऑन ऑफ रिमोट कंट्रोलची उदाहरण आहेत. त्यानंतर लिनियर रिमोट कंट्रोल. लिनियर रिमोट कंट्रोल म्हणजे ज्या रिमोट कंट्रोल पद्धतीमध्ये लांबवर असलेल्या उपकरणाचे विविध कार्य नियंत्रित केले जातात, त्या पद्धतीला लिनियर रिमोट कंट्रोल असं म्हणतात. आता याचं उदाहरण टी व्हीमधील रिमोट कंट्रोल. म्हणजे टी व्हीमध्ये जो रिमोट कंट्रोल असतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्रिया करू शकतो. म्हणजे टी व्ही चालू करणे, बंद करणे, त्या टी व्हीमधले चॅनल्स बदलणे किंवा आवाज कमी जास्त करणे, टी व्हीचे जे चित्र आहे त्याच्यामध्ये चित्राचा कलर, ब्राईटनेस कमी जास्त करणे, अशा वेगवेगळ्या क्रिया असतात. आणि अशा वेगवेगळ्या क्रिया नियंत्रित करण्यासाठी जे रिमोट कंट्रोल सिस्टीम वापरतात त्यालाच लिनियर रिमोट कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. तसंच उपग्रहामधील रिमोट कंट्रोल म्हणजे जो उपग्रह आपल्यापासून 36,000 किलोमीटर उंचीवर असतो, भूस्थिर उपग्रह, तर त्या भूस्थिर उपग्रहामधील वेगवेगळी कार्य ही जमिनीवरून आपण नियंत्रित करू शकतो. त्यानंतरचा आहे वायर्ड रिमोट कंट्रोल. वायर्ड रिमोट कंट्रोल म्हणजे काय? तर ज्या रिमोट कंट्रोल पद्धतीमध्ये ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशन यांच्यामध्ये वायर जोडलेली असते. म्हणजे याच्यामध्ये संपर्काचा दुवा जो आहे, हा संपर्काचा दुवा वायरच्या माध्यमातून केलेला असतो किंवा संपर्क हा वायरच्या माध्यमातून केलेला असतो, त्यालाच वायर्ड रिमोट कंट्रोल असं म्हणतात. आता याचं उदाहरण म्हणजे कारखान्यामध्ये मोठे क्रेन असतात. आपण पाहायला असाल की ऊसाच्या कारखान्यामध्ये एक क्रेन असते, त्याच्यामध्ये ती क्रेनच्या साहाय्याने ऊस जो आहे तो ऊस गवाणीमध्ये टाकला जातो. मग त्यासाठी एक मोठी क्रेन वापरलेली असते. तर त्या क्रेनचं क्रेन ही रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नियंत्रित केली जाते. पण त्या क्रेनपासून खाली कंट्रोल केबिनमध्ये एक वायर जोडलेली असते. तर अशा पद्धतीच्या रिमोट कंट्रोलला वायर्ड रिमोट कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. घरी तुम्ही इलेक्ट्रॉनिक खेळण्यामध्ये सुद्धा पाहिलं असाल की छोटी छोटी जी इलेक्ट्रॉनिक खेळणी असतात त्याला एक वायर जोडलेली असते आणि हातामध्ये रिमोट असतो. गाडी पुढे मागे करणे किंवा डावीकडे वळवणे, उजवीकडे वळवणे, असे छोटे छोटे कंट्रोल्स त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये एक वायर जोडलेली असते. खेळण्यापासून रिमोटला एक वायर जोडलेली असते. तर त्या खेळण्यातील रिमोट कंट्रोल हे या वायर्ड रिमोट कंट्रोलचं उदाहरण आहे.
वायरलेस रिमोट कंट्रोल. वायरलेस म्हणजे वायर नाही, म्हणजेच ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशन याच्यामध्ये कोणताही संपर्कासाठी कोणतंही माध्यम, फिजिकल माध्यम, भौतिक साधन नसतं, तर ते हवेच्या माध्यमातून हे सिग्नल जोडले जातात आणि त्यालाच वायरलेस रिमोट कंट्रोल असं म्हणतात. पुन्हा हे टी व्हीमधलं जे उदाहरण आहे, टी व्हीमध्ये आपण बघितलं असाल की टी व्ही आणि आपलं रिमोट कंट्रोल युनिट याच्यामध्ये कोणती वायर नसते, तर हवेच्या माध्यमातून, इन्फ्रारेड लाईटच्या माध्यमातून हे सिग्नल तिथेपर्यंत पोचवले जातात आणि त्यालाच वायरलेस रिमोट कंट्रोल किंवा उपग्रहामध्ये रिमोट कंट्रोल किंवा उपग्रहामधील नियंत्रण हे वायरलेस रिमोट कंट्रोल पद्धतीचं उदाहरण आहे. त्यानंतर वन वे रिमोट कंट्रोल सिस्टीम. वन वे त्यालाच आपण एकमार्गी असं म्हणतो. म्हणजेच एकमार्गी असा म्हणजे काय, ज्या रिमोट कंट्रोल सिस्टीम पद्धतीमध्ये फक्त एकाच दिशेने सिग्नल पाठवता येतो. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये ग्राउंड स्टेशनकडून रिमोट स्टेशनकडे सिग्नल पाठवले जातात, कंट्रोल सिग्नल. पुन्हा रिमोट स्टेशनकडून ग्राउंड स्टेशनकडे कोणताही सिग्नल परत पाठवला जात नाही. अशा पद्धतीचं जे रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे त्यास वन वे किंवा एकमार्गी रिमोट कंट्रोल असं म्हणतात. आणि टू वे रिमोट कंट्रोल किंवा द्विमार्गी रिमोट कंट्रोल म्हणजे ज्या रिमोट कंट्रोल पद्धतीमध्ये फीडबॅक सिग्नल पाठवला जातो त्यास टू वे किंवा द्विमार्गी रिमोट कंट्रोल सिस्टीम असे म्हणतात. म्हणजे काही रिमोट कंट्रोल सिस्टीममध्ये ग्राउंड स्टेशनकडून रिमोट स्टेशनकडे सिग्नल पाठवला जातो, तसंच रिमोट स्टेशनकडून ग्राउंड स्टेशनकडे फीडबॅक सिग्नल पाठवला जातो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे उपग्रहामधील रिमोट कंट्रोल सिस्टीम. आपल्याला माहीत आहे की उपग्रहाकडून काही माहिती आपल्याला पाहिजे असते, म्हणजे जमिनीवरील माहिती आपण उपग्रहाकडून घेतो. म्हणजे जमिनीवर एखाद्या विशिष्ट भागाचा फोटोग्राफ किंवा विशिष्ट भागातील हवामानाची माहिती आपण घेऊ शकतो. किंवा हवामानशास्त्रामध्ये वापरलेले जे रिमोट कंट्रोल असतात, म्हणजे हवामानशास्त्राचा किंवा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी अरण्यामध्ये, जंगलामध्ये, उंच पर्वतामध्ये काही उपकरणं ठेवलेली असतात, तर तिथून माहिती परत ही जमिनीकडे किंवा ग्राउंड स्टेशनकडे पाठवली जाते. म्हणजेच ग्राउंड स्टेशनकडून रिमोट स्टेशनकडे कंट्रोल सिग्नल पाठवले जातात आणि रिमोट स्टेशनकडून ग्राउंड स्टेशनकडे काही फीडबॅक सिग्नल पाठवले जातात. आणि अशा पद्धतीचा जो रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे त्यास टू वे किंवा द्विमार्गी रिमोट कंट्रोल सिस्टीम असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये रिमोट कंट्रोल म्हणजे काय, रिमोट कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याच्यामधले रिमोट कंट्रोल सिस्टीममधील घटक, त्यानंतर रिमोट कंट्रोल सिस्टीमची संकल्पना, म्हणजे हे रिमोट कंट्रोल सिस्टीम कसं कार्य करतं आणि त्याचे प्रकार, याचा अभ्यास आपण केलेला आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्राउंड स्टेशन आणि रिमोट स्टेशन हे नेमकं कसं काम करतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.